महत्त्वाच्या बातमीने आपण बुलेटिनची सुरुवात करूया। देश आता कुठे कोरोनातनं सावरतोय तर H3N2 व्हायरसनं आता चिंता वाढवलेली आहे। भारतात H3N2 इन्फ्लुएन्झाच्या 2 रुग्णांचा मृत्यू झालाय। त्यामुळे कोरोना व्हायरस प्रमाणे आता H3N2 व्हायरस तांडव करणार की काय असा प्रश्न नागरिकांना पडलाय। H3N2 व्हायरसच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महत्त्वाची बैठक बोलावलेली होती आणि या बैठकीत गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। तसंच नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये असंही आवाहन करण्यात आलंय। H3N2 इन्फ्लुएन्झाचा धोका वाढला। आतापर्यंत 2 रुग्णांचा मृत्यू झाल्याचं उघड। H3N2 वाढत्या संसर्गावर सरकार अलर्ट। नागरिकांना मास्क वापरण्याचं आवाहन। कोरोना नंतर आता देशात नव्या संसर्गजन्य आजारानं धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे। H3N2 इन्फ्लुएन्झामुळे आतापर्यंत अधिकृतरित्या 2घांचा मृत्यू झाल्याचं जाहीर करण्यात आलंय, ज्यात कर्नाटकातील हसन जिल्ह्यातील 82 वर्षीय व्यक्ती आणि हरियाणातील जिंद इथल्या 56 वर्षाच्या व्यक्तीचा समावेश आहे। पण हाँगकाँग फ्लू नावानं ओळखल्या जाणाऱ्या H3N2 इन्फ्लुएन्झाच्या मृतांची संख्या 10च्या वर असल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे सरकार सतर्क झालंय। आरोग्य विभागासह नीती आयोगानं या संदर्भात तातडीची बैठक घेत गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचं आवाहन केलंय। महाराष्ट्रातही काही जिल्ह्यांमध्ये H3N2 संसर्गाचे रुग्ण आढळले। बीडच्या परळी तालुक्यात H3N2 या व्हायरल स्ट्रेनमुळे सर्दी, खोकला आणि तापाच्या रुग्णात लक्षणीय वाढ झाली आहे। ज्या नागरिकांना असा सर्दी खोकल्याचा वगैरे आजार आहे, मुलांना आजार आहे, पण मुलांमध्ये जास्त त्रास देतोय, ज्यांना दमा वगैरे आहे त्यांना पण थोडासा त्रास होतोय, की ज्यांना हे असं आजारीचे लक्षणं असतील त्यांनी शक्यतो घरीच थांबावं। आणि आपण कोविड काळात जे गाईडलाईन्स केल्या की ठराविक अंतर ठेवणे, मास्क घालणे, हात फ्रिक्वेंटली धुणे आणि गर्दीच्या ठिकाणीपासून लांब राहणे आणि ताप 3 ते 4 दिवसाच्या पुढे जर जात असेल तर त्वरित डॉक्टरांना संपर्क साधणे। H3N2 विषाणूची लक्षणं काय आहेत जाणून घेऊया। इन्फ्लुएन्झा विषाणूमुळे श्वसन संक्रमण होतं। H3N2 हा इन्फ्लुएन्झा A चा उपप्रकार आहे। H3N2 संसर्गामुळे श्वास घेण्यास त्रास होणे हे पहिलं लक्षण। सर्दी, खोकला, ताप, जुलाब, उलट्या आणि अंगदुखीचाही त्रास होतो। इन्फ्लुएन्झा विषाणू हवेत वर्षभर राहत असला तरी हवामानातील चढउतारांमुळे त्याची तीव्रता वाढते। जानेवारीपासून देशात H3N2 इन्फ्लुएन्झाचे तब्बल 3084 रुग्ण नोंदवले गेलेत। त्यामुळे सगळ्यांनी काळजी घेण्याची गरज आहे। H3N2 पासून संरक्षण कसं करावं यावरही नजर टाकू। हा संसर्गजन्य आजार असल्यानं गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं। मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंग हा प्रतिबंधाचा सर्वोत्तम मार्ग। दीर्घकाळ खोकला आणि सर्दी झाली तर डॉक्टरांना भेटा। कोणतीही लस नसल्यानं H3N2च्या उपचाराकरता अँटीव्हायरल औषधं वापरली जात आहेत। तज्ज्ञांकडून H3N2 मध्ये अँटीबायोटिक्स न वापरण्याचा सल्ला दिला गेलाय। गरम पाण्याच्या गुळण्या करायच्या आहेत, गरम पाण्याची वाफ घ्यायची आहे। त्याचबरोबर आपला मुबलक आहार आणि आराम केला तरी आजारावर बऱ्यापैकी कंट्रोल करता येते। त्यासाठी लागणारे सगळे औषध उपचार आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि ज्यांना कोणाला हे आजार असेल त्यांनी तत्काळ दवाखान्यात जाऊन हे औषध उपचार घेतले पाहिजे। लहान मुलं, वृद्ध आणि आधीच आजार असलेल्या लोकांना H3N2 विषाणूचा सर्वाधिक धोका संभवतो। त्यामुळे या लोकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे। H3N2 इन्फ्लुएन्झाचा धोका कमी करायचा असेल तर गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरायलाच हवा। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। माजी मंत्री आणि आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीनं 2 महिन्यात तिसऱ्यांदा छापेमारी केली आहे आणि आजच्या छापेमारीमध्ये मुश्रीफ यांच्या कुटुंबियांची कागलमधल्या निवासस्थानी तब्बल 9.5 तास चौकशी करण्यात आली। तर दुसरीकडे अनिल परब यांचे निकटवर्तीय असलेल्या सदानंद कदम यांना ईडीनं काल 4 तासांच्या चौकशीनंतर अटक केली। त्यानंतर त्यांना आज हॉलिडे कोर्टात हजर करण्यात आलं। कोर्टात ईडीच्या वकिलांनी त्यांची 14 दिवसांची कोठडी मागितली, पण कोर्टानं सदानंद कदम यांना 15 मार्च पर्यंत ईडी कोठडी सुनावलेली आहे। माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीनं 2 महिन्यात तिसऱ्यांदा छापेमारी केली आहे। आज झालेल्या छापेमारीत मुश्रीफ यांच्या कुटुंबियांच्या कागलमधल्या निवासस्थानी तब्बल 9.5 तास चौकशी झाली।
अधिकारी मुश्रीफ यांच्या निवासस्थानाहून 4:30 वाजता बाहेर पडले. ईडीच्या पथकानं येताना सोबत प्रिंटरही आणलेला होता. अधिकाऱ्यांनी सर्वांचा जबाब नोंदवून घेतलाय. आतापर्यंत झालेल्या छापेमारीत तिन्ही वेळची एकच टीम होती. मात्र आजच्या टीममध्ये जास्त अधिकाऱ्यांची संख्या होती. मुश्रीफांच्या घरी पुन्हा धाड पडते. मला त्याची कुठलीही कल्पना नाही. मी माध्यमांवरच बघितलेलं आहे. अरे गेले अनेक महिने कारवाई चालू आहे. ईडीनी पण अनेक वेळा धाडी घातल्या आहेत. कंपनी मंत्रालय, इन्कम टॅक्स विभाग, पोलीस सगळ्यांच्या चौकशा सुरू आहे. मुश्रीफांचा हंड्रेड्स ऑफ करोडचा घोटाळा केलाय. आता शेतकरी रस्त्यावर उतरला, याच्या दहशतीतून बाहेर आला. म्हणून पुढची कारवाई हे कुणालाही कळते. कोणी लीगल एक्सपर्ट असेल किंवा कोणी सिन्सिअर कमिटेड वर्कर असेल. म्हणून दुसऱ्या दिवशी नाही, कारण की एक एक कारवाई होत असते आणि ती कारवाई झाल्यानंतर जे पुरावे येतात, आता पुरावे आमच्याकडे आधी येतात कारण की आमच्याकडे लोकांचा विश्वास आहे. जिथे जिथे त्यांना आर्थिक गैरव्यवहार दिसते तिथे ते लोक जातात, तपास करतात. तपासामध्ये अगर काही सापडलं नाही तर तुम्हाला सोडून देतात. काय त्याच्यामध्ये, मग त्याच्यामध्ये राजकीय करण्याचा काय विषय आहे मला हेच कळत नाही. तुमच्या नेत्यांनी अगर काही केलं नसेल ना तर ते सुटतील. नेत्यांवर विश्वास नाही का? हसन मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांना गॅरंटी आहे का आमच्या नेत्यांनी भ्रष्टाचार केलाय? गॅरंटी आहे का भ्रष्टाचार केला म्हणजे अटक होणार? असं त्यांना त्यांच्या नेत्याबद्दल गैरसमज आहे का? विचारा त्यांच्या लोकांना. अगर केलं नसेल तर तुमच्या नेत्यांना घाबरण्याची काही गरजच नाही. हसन मुश्रीफांवर ईडीच्या छाप्यांमुळे राजकारण तापलेलं आहे. पण ईडीच्या रडारवर आलेले मुश्रीफ हे काही पहिलेच नेते नाहीत. यापूर्वी सुद्धा राज्यातल्या काही नेत्यांची ईडीकडून चौकशी करण्यात आलेली आहे, तर काहींना तुरुंगाची हवा खावी लागली आहे. विरोधकांना दाबण्यासाठी भाजपकडून केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सातत्यानं केला जातोय. जनतेला उत्तर द्यायला आता जागा नाही, म्हणून विरोधकांवर या पद्धतीच्या कारवाया करायच्या आणि एक प्रकारे विषयाला डायव्हर्ट करायचा हा जो प्रकार भाजपने चालू केलेला आहे, हा खऱ्या अर्थानं लोकशाहीला घातक अशी व्यवस्था निर्माण करण्याचं भाजप प्रयत्न करते आहे. खोटे आरोप करून विरोधकांना दाबण्याचा जो प्रयत्न केला जातो आहे आणि हेच एक प्रकारचं लोकशाही व्यवस्था संपवण्याचं काम केंद्रातल्या मोदीच्या सरकारच्या माध्यमातून देशात होते आहे असं चित्र आपण पाहतोय. राजकीय ॲक्शन्स आणि राजकीय बदला घेण्यासाठी किंवा अशा गोष्टींसाठी जर ईडी आणि CBIचा गैरवापर केला असेल तर दुर्दैव आहे. कारण का ईडी आणि CBI ह्या खूप महत्त्वाच्या देशाच्या संस्था आहेत आणि अनेक वर्ष त्या इंडिपेंडंट बॉडीज म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आणि जर असा दडपशाही सर्वसामान्य माणूस, विरोधी पक्ष आणि ईडी आणि CBIवर होत असेल तर हे दुर्दैव आहे आणि आपल्या संविधानाच्या चौकटीच्या बाहेर आहे. ज्या पद्धतीनं हे सगळं म्हणजे जे चाललेलं आहे त्यामध्ये निश्चित म्हणजे कुठे ना कुठे राजकारणाची भास येत आहे. तरी देखील मला खात्री आहे की आमचे सहकारी अतिशय म्हणजे प्रामाणिक काम करणारे व्यक्ती आहे आणि त्यांच्या विरोधात कुठलाही म्हणजे सबूत किंवा पुरावा मिळणार नाही. निवडणुका जवळ येत असतानाच आता खणाखणीला सुरुवात झाल्यानं साताऱ्यातलं राजकीय वातावरण तापलेलं आहे. पेंटिंगच्या मुद्द्यावरनं खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यातला वाद आता रंगू लागलेला आहे. पाहूयात त्याविषयीचा हा रिपोर्ट. खासदार उदयनराजेंच्या पेंटिंगच्या मुद्द्यावरून शिवेंद्रराजेंनी टीका केली आहे. हा बालिशपणाचा कळस असल्याचा टोला शिवेंद्रराजेंनी लगावला. पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या निवासस्थानाजवळ असलेल्या इमारतीच्या भिंतीवर खासदार उदयनराजे भोसलेंचं छायाचित्र काढण्याच्या कारणावरून तणाव निर्माण झाला होता. क्रेनच्या माध्यमातून भिंत रंगवल्यानंतर शनिवारी त्या ठिकाणी चित्र काढण्याच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात झाली. मात्र त्यामुळे तणाव निर्माण झाल्यानं पोलिसांनी हस्तक्षेप करत हे काम थांबवलं होतं. मात्र तिथं कोणताही वाद नव्हता, तर फक्त गैरसमज निर्माण झाल्याचा दावा उदयनराजेंनी केला होता. मात्र या मुद्द्यावरून राजकीय टोलेबाजी सुरू झाल्यानंतर उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंवर तोफ डागली. लोकांचं प्रेम आहे, लोक करतात आहे, याला काय मी तरी काय करणार मला सांगा.
आज माझं कर्तव्य आहे म्हणून तुम्ही सुद्धा म्हणजे संबंधित जे उद्गार करतात त्यांनी सुद्धा तेवढं लोकांची सेवा करावी. उदयनराजेंनी पेंटिंगच्या मुद्द्यावरून तोफ डागल्यानंतर शिवेंद्रराजेंकडून पलटवार झाला नसता तर नवल. नगरपालिका निवडणुकीत तिकीट मिळावं यासाठी उदयनराजेंचे बगलबच्चे पेंटिंगचा खटाटोप करत असल्याची खिल्ली शिवेंद्रराजेंनी उडवली. मला काय माझं पेंटिंग कुठं काढून घ्यायची हौस नाही. पेंटिंग काढण्यापेक्षा कामाच्या माध्यमातून नाव झालं पाहिजे असं मला वाटतं. पेंटिंग काढणं बरं, पेंटिंग 43 लोकांनी काढलं असतं तरी मला वाटते म्हणजे ज्या सांगितलं जातं की तुम्ही कामं करा, प्रेम मिळवा, तुमचं पण पेंटिंग काढतील. पण माझ्याच गाडीत बसणाऱ्यांनी माझंच पेंटिंग काढायचं, ह्याला काय अर्थ आहे? सातारा नगरपालिकेच्या निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात. नगरपालिकेच्या निवडणुकांसाठी सगळ्याच नेत्यांनी जोरदार तयारीही केली आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंकडून एकमेकांना खिजवण्यासाठी आरोप आणि प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे. एकंदरीतच पेंटिंगवरून उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंमध्ये सुरू झालेल्या वादात अजून राजकीय रंग भरले जाणार हे मात्र नक्की. सचिन जाधव, न्यूज 18 लोकमत, सातारा. महाराष्ट्रातल्या देहू आणि पंढरपूर या दोन महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह पाहणी केली. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत 1 मेला चांदणी चौकातल्या पुलाचं उद्घाटन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री करणार असल्याची माहिती दिली. तर दुसरीकडे पुढच्या वर्षी जानेवारीपर्यंत पालखी मार्ग पूर्ण करणार असल्याचं आश्वासन गडकरींनी दिलेलं आहे. याच्या पालखी मार्गाचं भूमिपूजन 8/11/2021 माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. सध्या ऑब्स्टॅकल्स कुठले राहिलेले, तोही पण ब्रिज मंजूर झालेला आहे. त्यामुळे आता या मार्गावर साधारणतः सगळीकडे काम जोरात सुरू आहे आणि आता उन्हाळ्यात या मार्च, एप्रिल, मे यात मॅक्झिमम काम होईल आणि पावसाळा सुरू व्हायच्या आधी स्ट्रक्चर सगळं वरती येऊन जाते. पुण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय म्हणजे चांदणी चौक आणि त्याचंही काम जोरात सुरू आहे आणि जून महिन्यात 1 मेला त्याचं महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री वेळ घेऊन त्या दिवशी त्याचं उद्घाटन करू आणि तोही पण एक पुण्यातला महत्त्वाचा प्रकल्प आहे. पुणे सोलापूर आणि पुणे नाशिक या रस्त्याच्या बाबतीत पुणे अहमदनगर या रस्त्याची अलाइनमेंट पक्की झाली. लँड ॲक्विजिशन सुरू झालेलं आहे आणि यामध्ये आनंदाची गोष्ट म्हणजे पुणे आणि नागपूर हे डिस्टन्स 5 तासात पूर्ण होईल. म्हणजे आता पुणे ते नागपूर ते औरंगाबाद 3 तासात होतं आणि तिथून 1.5 ते 2.5 तासात औरंगाबाद ते पुणे होतं. 5 तासामध्ये डायरेक्ट निघालं तर येता येईल. त्यामुळे नागपूरवरून मुंबई 6 तासात आणि पुणे 5 तासात. सांगलीमध्ये पाईपलाईन फुटल्यानं कृष्णेच्या पात्रात मळी मिश्रित पाणी सोडलं गेलंय. केमिकलयुक्त पाणी नदीत मिसळतानाचा व्हिडिओ देखील समोर आलेला होता. सांगलीच्या कृष्णा नदीमध्ये मळी मिश्रित आणि केमिकलयुक्त पाणी सोडल्यामुळे लाखो मासे मृत्युमुखी पडले. आज दुसऱ्या दिवशी सुद्धा या ठिकाणी मासे मृत्युमुखी पडल्याचं दृश्य आहे. दूषित पाणी पाईपलाईन फुटल्यामुळे नाल्याद्वारे नदीमध्ये येत आहे. या कारखान्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली जाते. ते केमिकलयुक्त पाणी नाल्याद्वारे कृष्णा नदीत मिसळल्यामुळे लाखो मासे काल मृत्युमुखी पडलेले आहेत. त्याची पूर्ण जबाबदारी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक व स्वप्नपूर्ती डिस्लरी यांच्यावरती आहे. त्यांच्या निष्काळजीपणामुळेच हा प्रकार घडलेला आहे. तरी दोहोंवरही कडक कारवाई करण्यात यावी, अन्यथा आम्ही स्वतंत्र भारत पक्ष व शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करू. महाराष्ट्राची खबरबातमध्ये आता वेळ झाली एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत.